रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजी सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना दिला आणि तुकाराम महाराजांनी आपल्या सर्व जनमानसांना दिला. तर बघा, तुकाराम महाराजांनी जन्मस्थान हे तुकाराम महाराजांचे जन्मस्थान हे देहू या ठिकाणी आहे. अजून सुद्धा त्यांचं जन्मस्थान मंदिर तेथे आहे. नंतर तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर पण देहूला आहे. नंतर अभंग गाथा इंद्रायणी नदीतून वर तरली आहे. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये 5000 अभंग समजावून सांगितलेले आहेत. आपण आता पहिला अभंग बघूया. समचरण दृष्टी विटेवरी सादरी, तेथे माझा हरिवृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दृष्टी तदनी जडो दैसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. तर तुकाराम महाराज म्हणतात की हे श्रीहरी, तुझी साजरी गोजरी मूर्ती विटेवरी उभी आहे. तिचे चरण समान आहेत. तिची दृष्टी भक्तावर समान कृपा करणारे आहे. त्या ठिकाणी माझं चित्त राहू दे. त्याशिवाय जगातील कोणत्याही माईक पदार्थ मला नकोत. देवा, या नाशवंत पदार्थामध्ये माझी कोणत्याही प्रकारची इच्छा राहू नये. म्हणजे फक्त तुझ्या नावात माझं मन स्थिर राहू दे. आणि या आपल्या ब्रह्मलोक आणि विष्णुलोक इत्यादी ठिकाणी परिणाम काय आहे, ती दुःख देणारे आहेत. त्यामुळे माझं चित्त सदा सर्व काळ तुझ्यात राहू दे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नाना प्रकारच्या धर्माचे वर्म आम्हाला समजले आहे. त्यामुळं माझं फक्त वृत्ती किंवा माझं लक्ष फक्त तुझ्या साजऱ्या गोजऱ्या मूर्तीकडे राहू दे. दुसरा अभंग बघा. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेवे प्रती भावबळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिवसेंदिवस. आता तुकाराम महाराजांनी आपल्याला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि त्यांना त्यांच्या बाबाजी सद्गुरूंनी सांगितला. तर ते म्हणतात की अमृत मधुर शब्द बोलता जरी मला आले नाही, तरी तुझ्या कंठात गोड स्वर नसला तरी सुद्धा काय, तू रामकृष्ण हरी मंत्र हा मनापासून म्हण. आणि तू आपल्या परम श्रद्धेने, निष्ठेने, बळाने आणि शुद्ध प्रेमाने देवाजवळ देवाच्या आवडीची भक्ती माग. म्हणून तुकाराम महाराज मनाला सांगतात की हे चंचल मना, तू प्रत्येक क्षणी रामकृष्ण हरी म्हणण्याचा निर्धार कर. तर आपल्याला ह्या दोन अभंगाचा आपण काय बघितलेला आहे, भावार्थ बघितलेला आहे. पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की माझं फक्त मन किंवा लक्ष हे फक्त तुझ्या साजऱ्या गोजऱ्या मूर्तीमध्ये असू दे, विटेवरी उभा असलेल्या. कारण आपण सगळे पांडुरंगाचे भक्त आहोत. आणि दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात की जरी तुझा आवाज मधुर नसला, जरी तुझ्या कंठात गोड स्वर नसला, तरी सुद्धा तू फक्त तुझ्या अंतकरणापासून रामकृष्ण हरी हा मंत्र श्रद्धेने आणि अंतकरणापासून म्हण. म्हणजे त्यांना त्यांच्या बाबाजी सद्गुरूंनी सांगितलेला रामकृष्ण हरी मंत्र म्हणण्याचा आपल्याला तुकाराम महाराज काय करतात, विनवणी करतात दुसऱ्या अभंगामध्ये. तर आपण तुकाराम महाराजांच्या या दोन अभंगाचा आपण काय बघितलेला आहे, अर्थ बघितलेला.